पाण्यात वास न येणारा शॅम्पू, केमिकल्स, डिटर्जंट आणि दुधाची पावडर मिसळून हुबेहूब पांढरशुभ्र दूध तयार करायचं आणि हेच बनावट दूध नामांकित डेअरींना आणि संकलन केंद्रांना पाठवून तुमच्या आमच्या घरापर्यंत पोहोचवणं हा काही लोकांचा सर्रास धंदा झालाय. पण तुकाराम मुंढे यांच्या येण्याने सगळीकडे धाडी पडायला लागल्या आणि त्यातलीच एक धाड पडली पुण्यातल्या आंबेगाव मंचर परिसरामध्ये. तिथून जवळपास 10 जणांना अटक करण्यात आली, जो आकडा नंतर 24 पर्यंत गेला. बरं, कळीचा मुद्दा हा नाहीये की तिथे भेसळयुक्त दूध सापडलं, तर हा आहे की या रॅकेटचे धागेदोरे थेट महाराष्ट्राच्या हाय व्होल्टेज राजकीय वर्तुळाशी आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या नेटवर्कशी जाऊन भिडलेत. पण जर या दूध भेसळ प्रकरणामध्ये माझा दुरान्वयी संबंध सिद्ध झाला तर एका मिनिटाचाही विलंब न लावता मी सार्वजनिक आणि राजकीय जीवनातून कायमची निवृत्ती घेईन, अशी थेट आणि ढालसारखी घोषणा दिलीप वळसे पाटलांनी केली खरी, पण मग खरंच त्यांचा यामागे हात नाहीये का? मग या रॅकेटचा सूत्रधार असणाऱ्या सुशांत हिंगेचं आणि वळसे पाटलांचं एवढं जवळचं कनेक्शन कसं? आणि या सगळ्यामागे नक्की काय राजकारण आणि समाजकारण शिजतंय? संपूर्ण गोष्ट जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA विभागाच्या आयुक्त पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर राज्यभरामध्ये भेसळखोरांविरुद्ध धडक मोहिमा सुरू झाल्या. 4 जुलै रोजी FDA आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्यातल्या 5 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकून दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केला. मंचर पोलिसांनी या प्रकरणामध्ये टप्प्याटप्प्याने कारवाई करत आतापर्यंत तब्बल 24 जणांना बेड्या ठोकल्या. पुणे, अहमदनगर आणि जालनापर्यंत या टोळीचं जाळं पसरलेलं होतं. तपासात समोर आलेली माहिती अशी होती की हे आरोपी कुठल्या साध्या पाण्याची भेसळ करत नव्हते, तर वास न येणारा विशेष शॅम्पू, घातक रसायनं, दुधाची पावडर आणि विविध केमिकल्स मिसळून हुबेहूब नैसर्गिक दुधासारखं दिसणारं बनावट दूध तयार करायचं. हे नकली दूध स्थानिक संकलन केंद्रावरती पोहोचवलं जायचं आणि मग तिथून नामांकित डेअरींच्या ब्रँडेड पाकिटांमधून थेट नागरिकांच्या घरापर्यंत विकलं जायचं. सामान्यतः विषय असा असतो की दुधातलं फॅट किंवा SNF वाढवण्यासाठी दुधामध्ये पाणी मिसळलं जातं, पण पाणी मिसळल्यामुळे दुधाचा दाटपणा कमी होतो हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून मग हा दाटपणा आणण्यासाठी आणि दुधावर नैसर्गिक फेस यावा यासाठी वास न येणारा विशेष शॅम्पू वापरला जायचा. FDAने टाकलेल्या धाडीनंतर या संपूर्ण काळ्या बाजाराचा मास्टरमाइंड सुशांत हिंगे असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं. तपासादरम्यान सुशांत हे केमिकल आणि शॅम्पूचे कॉकटेल राज्यातल्या इतर 10 पेक्षा जास्त दूध संकलन केंद्रांना विकल्याचं उघड झालं. हा जो सुशांत हिंगे आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आंबेगाव तालुकाध्यक्ष, पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विष्णू हिंगे यांचा सख्खा पुतण्या. आंबेगाव मंचरच्या राजकारणामध्ये विष्णू हिंगे हे केवळ एक साधे स्थानिक नेते नाहीयेत, तर ते माजी गृहमंत्री आणि विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांचे अतिशय खंदे समर्थक आणि उजवा हात मानले जातात. विशेष म्हणजे ज्या कुटुंबातील तरुण हे भेसळीचं रॅकेट चालवत होता, त्याच कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणजेच विष्णू हिंगे हे स्वतः पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळावरती कार्यरत आहे. दूध संघाच्या संचालक मंडळावरती स्वतः चुलते बसलेले असताना आणि ते तालुक्यातील सर्वात प्रभावी राजकीय नेत्यांचे खंदे समर्थक असताना त्यांच्याच घरात एवढे मोठं भेसळीचं साम्राज्य उभं राहतं आणि त्याची कुणकुण कोणालाच लागत नाही, यावरती कोणी विश्वास कसा ठेवणार? आणि याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी वळसे पाटलांना घेरलंय. या कारवाईनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि वळसे पाटलांचे राजकीय प्रतिस्पर्धी देवदत्त निकम यांनी तात्काळ आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी FD आयुक्त तुकाराम मुंढे यांची थेट भेट घेऊन आंबेगाव तालुक्यातील दूध भेसळ रॅकेटमधील सर्व फरार आरोपींवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी केली. विरोधकांनी थेट वळसे पाटलांवर भेसळखोरांना पाठीशी घातल्याचा थेट आरोप केलाय. या चौफेर हल्ल्यानंतर दिलीप वळसे पाटलांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ जारी करून आक्रमक स्पष्टीकरण दिलं. ते असं म्हणाले की माझा किंवा माझ्या कार्यालयाचा या भेसळ प्रकरणाशी काडी मात्र संबंध नाही. जर कोणी माझा दुरान्वयी या संबंध सिद्ध केला तर मी एका मिनिटामध्ये सार्वजनिक आणि राजकीय जीवनातून निवृत्त होईन. माझी बदनामी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा आणि अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. बरं, वळसे पाटलांनी आपण निष्पाप आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असला तरी या निमित्तानं काही अत्यंत महत्त्वाचे नैतिक प्रश्न उपस्थित होतात. कायदेशीरदृष्ट्या वळसे पाटलांचा या भेसळ व्यवसायामध्ये थेट सहभाग नसेलही. तपास यंत्रणा त्याबाबत निष्पक्ष तपास करतीलच, परंतु राजकीय आणि नैतिक जबाबदारीचं काय? दिलीप वळसे पाटील हे केवळ आंबेगावचे आमदार नाहीयेत, तर ते राज्याचे गृहमंत्री राहिलेले एक ज्येष्ठ नेते आहेत. आंबेगाव आणि शिरूर भागामध्ये त्यांचा शब्द हा अंतिम मानला जातो. त्यांच्या इतक्या जवळच्या असणाऱ्या विष्णू हिंगे यांच्या पुतण्याने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भेसळयुक्त दुधाचं जाळं विणलंय. अशा वेळी आपल्या अगदी जवळच्या कार्यकर्त्यांच्या छत्रछायामध्ये काय चाललंय याची माहिती जर एवढ्या मोठ्या नेत्याला नसेल तर हे प्रशासकीय आणि राजकीय अपयश मानायचं की राजकीय दुर्लक्ष? राजकीय छत्रछाया आणि वरदहस्त असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावरती
केमिकलचा साठा आणि टँकरची वाहतूक होणं शक्य आहे का, असा प्रश्न निर्माण होतोय. जेव्हा केव्हा याबाबतची एखादी तक्रार वळसे पाटलांच्याकडे गेली असेल, तेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला जाब विचारणं, त्यांच्यावरती राजकीय व नैतिक अंकुश ठेवणं ही त्यांची जबाबदारी नव्हती का, असाही प्रश्न आता निर्माण होतोय. राज्याचे दुग्ध विकास व कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी स्पष्ट सांगितलंय की दूध भेसळ करणाऱ्यांना अशी अद्दल घडवली पाहिजे की पुन्हा कोणी हिंमत करणार नाही. पण जेव्हा सत्ताधारी पक्षाचेच पदाधिकारी आणि त्यांचे नातेवाईक यामध्ये सापडतात, तेव्हा खरंच न्याय मिळतो का, असा प्रश्न निर्माण होतोय. कारण दूध ही अशी गोष्ट आहे की ज्याचं लाखो कुटुंबामध्ये दररोज सेवन केलं जातं. आज दूध व्यवसाय अशा प्रकारे केमिकल माफियांच्या हाती जाणं हे समाजासाठी अत्यंत घातक आहे. जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या भेसळ टोळ्यांवरती कारवाई होते, तेव्हा त्यांना राजकीय वरदहस्त असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. थोडक्यात सांगायचं तर मंचरमधील हे दूध भेसळ प्रकरण फक्त एका गुन्हेगारी कृत्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. या प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकीय नेते, सहकार क्षेत्रातील संचालक आणि भेसळ माफिया यांच्यातील साखळी उघडी पाडली आहे. तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणामध्ये दिलीप वळसे पाटलांचा हात असेल का? या रॅकेटमध्ये असलेल्या नराधमांना नेमकी काय शिक्षा झाली पाहिजे, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आपल्या कट टू कट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.